प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना एकूण अनुदान रक्कम रुपये 2,10,000 लाभार्थ्यासाठी सर्व योजनेतून त्या लाभार्थ्याला दिले जातात. नमस्कार, मी अधिकराव नामदेव जाधव, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत अंबोडी सम्मत वाघोली, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. आताच आमच्या ग्रामपंचायतच्या जे सरपंच मॅडम आहेत त्यांनी आता महाराष्ट्रभर जी घरकुल योजनेचं काम चालू किंवा जी योजना चालू आहे त्याच्या संबंधी सविस्तर माहितीबाबत चर्चा करण्यासंबंधी इथं आम्ही दोघ जण बसलेलो आहोत. त्या संबंधी मी थोडी माहिती देणार आहे. तर आपल्याकडं ग्रामपंचायत स्तरावरती प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना सुरू आहे. सदरच्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत मॅडम सन 2024 मध्ये सर्वेक्षण झालं होतं आणि सन 2024 मध्ये ग्रामपंचायत स्तरावरती गाव पातळीवर जी पात्र कुटुंब असतील घरकुल योजनेसाठी त्याचं आपण प्रत्येक घरोघरी त्या कुटुंबांकडे जाऊन सर्वेक्षण केलं होतं आणि त्यानुसार जी प्राप्त यादी आहे, प्राप्त यादी आता ग्रामपंचायतीकडे आलेली आहे आणि ती प्राप्त यादी ग्रामसभेपुढे आपण ठेवून प्राप्त यादीमधले जे पात्र अपात्र लाभार्थी आहेत ते पात्र अपात्र लाभार्थी आपण कायम करणार आहोत आणि निकषानुसार जे पात्र लाभार्थी आहेत त्याला ते निकष आपण देणार आहोत. 1 ते 13 जे निकष दिलेले आहेत त्याच्यामध्ये प्रथम निकष जो आहे ह्याच्यामधला 1 नंबरचा, तर त्याच्यामध्ये प्रथम लाभार्थी म्हणजे ग्रामपंचायत स्तरावरती केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या ज्या घरकुल योजना आहेत त्या घरकुल योजनेअंतर्गत त्या लाभार्थ्यांनी आजपर्यंत किंवा आतापर्यंत कुठल्याही प्रकारच्या घरकुल योजनेचा जर लाभ घेतलेला नसेल तर त्या लाभार्थ्याला आपण 1 नंबरचा जो शेरा आहे प्रथम लाभार्थी तो लाभार्थीचा शेरा आपण निश्चित करतोय. त्यानंतर 2 नंबरचा जो निकष आहे किंवा 2 नंबरचा जो शेरा आहे दिव्यांग सदस्याचा, त्या कुटुंबामध्ये किंवा त्या कुटुंबाच्या सदस्यांमध्ये जर कुणी अपंग लाभार्थी असेल किंवा दिव्यांग जर असेल तर त्या पात्र लाभार्थीला आपण तो 2 नंबरचा दिव्यांग सदस्याचा शेरा आपण त्याला तो देतोय. त्याच्यानंतरचा 3 नंबरचा जो निकष आहे किंवा 3 नंबरचा जो क्रायटेरिया आहे त्याला, तर त्याच्यामध्ये त्या पात्र लाभार्थीच्या कुटुंबामध्ये 16 ते 59 ह्या वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसेल, म्हणजे प्रौढ व्यक्तीत जर त्या 16 ते 59 या वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसेल तर त्या पात्र लाभार्थीला आपण तो 3 नंबरचा जो निकष आहे तो 3 नंबरचा आपण निकष देतोय त्याला. त्यानंतर 4 नंबरचा जो निकष आहे की पात्र लाभार्थीमध्ये सर्वेक्षण झालेल्यापैकी जे पात्र लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये महिला कुटुंब प्रमुख जर असेल, म्हणजे कुटुंबकर्ती महिला जर असेल तर त्याला आपण ते 4 नंबरचा जो निकष आहे तो 4 नंबरचा निकष आपण देतोय त्याला. त्यानंतर त्या कुटुंबामध्ये पात्र लाभार्थी कुटुंबामध्ये जर कुणीही व्यक्ती साक्षर प्रौढ नसेल, म्हणजे प्रौढ व्यक्ती जर त्या कुटुंबामध्ये जर साक्षर नसेल तर त्या कुटुंबाला आपण 5 नंबरचा जो शेरा आहे तो 5 नंबरचा शेरा देतोय. त्यानंतर जे पात्र लाभार्थी पैकी त्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारचा निवारा नसेल, म्हणजे ते कुटुंब दुसऱ्याच्या घरामध्ये राहत असेल, भाडे तत्वावर राहत असेल आणि स्वतःचा मालकी हक्काचा जर निवारा नसेल तर त्याला आपण निवारा नसलेले जे कुटुंब म्हणून 6 नंबरचा शेरा त्या कुटुंबाला आपण देत आहे. घरकुलासाठी आता जर जागा नसली म्हणजे लाभार्थ्याला तर त्यानं काय केलं पाहिजे? लाभार्थी म्हणजे त्याच्यामध्ये आता जो पात्र लाभार्थी आहे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत त्या लाभार्थ्याला घरकुल मंजूर झालंय, परंतु गाव पातळीवरती अडचणी अशा येतात की त्या लाभार्थ्याला जागाच उपलब्ध नाही. एकतर तो लाभार्थी भूमिहीन असू शकतो, तर त्या लाभार्थ्याला आपण जागा उपलब्ध नसणाऱ्या भूमिहीन लाभार्थ्यांना शासनाकडून जी एक योजना ठेवलेली आहे त्या योजनेअंतर्गत त्याला आपण जागा उपलब्ध करून देतोय आणि त्याला जे सेपरेट जे अनुदान आहे ते सेपरेट अनुदान त्या लाभार्थ्याला शासनामार्फत दिलं जातंय की जेणेकरून त्या अनुदानातून तो लाभार्थी जागा खरेदी करून त्या ठिकाणी त्याचं जे हक्काचं घरकुल आहे, म्हणजे अनुदान जे जागा खरेदीसाठी जे अनुदान आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना जी आहे त्या योजनेअंतर्गत त्या लाभार्थ्याला अनुदान दिलं जातं. भूमिहीन लाभार्थ्याला अनुदानाचे 1 लाख रुपये आहे आणि 1 लाख रुपये त्या लाभार्थीला जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य म्हणून दिलं जातं. सौर ऊर्जेसाठी पण अनुदान आहे? सौर ऊर्जेसाठी सुद्धा मॅडम अनुदान आहे, पण सौर ऊर्जेसाठी त्या घरकुल लाभार्थ्यांनी घरकुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याचं अंतिम टप्प्यात घरकुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर तिथं जी सोलर सिस्टीम आहे किंवा सौर ऊर्जा तिथं बसवणं गरजेचं आहे. सध्याचा विचार करता इलेक्ट्रिसिटी किंवा विजेची जर बचत करायची असेल
तर सोलर ऊर्जा किंवा सोलर सिस्टीम बसवणं अत्यंत गरजेचं आहे गाव पातळीवरती. आणि अशा पद्धतीनं जर त्या लाभार्थ्यानं तिथं जर सोलर सिस्टीम बसवली तर त्या लाभार्थ्याला आपण शासनामार्फत 15,000 रक्कम रुपये अनुदान आपण अर्थसहाय्य म्हणून देतो. घरकुल सर्वेक्षण कोणामार्फत केले जाते आणि त्यासाठी कागदपत्रांची तरतूद आणि लागणारी कागदपत्रे. आणि सर्वेक्षण करण्यापूर्वी त्या लाभार्थ्याकडून एक अर्ज घेतला जातो. त्या अर्जामध्ये आवश्यक कागदपत्र जे आहेत तर त्या लाभार्थ्याचं बँक खात्याची झेरॉक्स घेतो, आधार कार्ड, त्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आपण जे जॉब कार्ड ग्रामपंचायतीनं दिलेलं आहे ते जॉब कार्डची प्रत आणि जागेचा उतारा अशी एकूण 4 कागदपत्र जे आहेत त्या अर्जासोबत आपण लाभार्थ्यांकडून घेतो. आणि अर्ज सादर केल्यानंतर ग्रामपंचायतीमार्फत त्या लाभार्थ्यांचं सर्वेक्षण केलं जातं. ऍपवरती ते सर्वेक्षण केलं जातं आणि त्यानंतर आवश्यक ती माहिती भरून त्या लाभार्थ्याची जी आवश्यक माहिती आहे आणि त्याचे जे संबंधित छायाचित्र असतील ते आपण त्या ऍपवरती भरून पुढं पाठवली जातात. जर एखाद्याला पक्क घर असेल किंवा 4 चाकी असेल किंवा सरकारी कर्मचारी असेल तर तो अपात्र होतो का? हा मॅडम, त्याच्यामध्ये घरकुलला अपात्रतेचे जे निकष आहेत, अपात्रतेच्या निकषामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आणि महत्वाचा जो निकष आहे की त्या लाभार्थ्याला पक्क घर जर असेल, दगडवीट सिमेंटचं RCC अशा स्वरूपाचं जर पक्क घर असेल तर तो लाभार्थी घरकुल योजनेसाठी अपात्र ठरवला जातो. त्याचबरोबर त्या घरकुल लाभार्थ्याच्या कुटुंबामध्ये 2 चाकी किंवा 4 चाकी जरी असेल तरी तो लाभार्थी त्याच्यामधनं अपात्र ठरवला जातो. आणि त्याच्यामध्ये तो लाभार्थी इन्कम टॅक्स भरत असेल किंवा त्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती किंवा एखादा सदस्य जरी त्या कुटुंबातला शासकीय कर्मचारी असेल तरी ते कुटुंब घरकुल योजनेसाठी आपण अपात्र ठरवतो. एकूण घरकुलाचं अनुदान किती, त्यामध्ये आपल्या रोजगार हमी योजनेत अंतर्गत त्यामध्ये किती मिळते आणि शौचालयासाठी, सौर ऊर्जेसाठी? ह्याच्यामध्ये घरकुल लाभार्थीसाठी जे एकूण अनुदानाचे टप्पे ठरलेले आहेत आणि त्या टप्प्याटप्प्यानं त्या लाभार्थ्याला ते अनुदान वितरित केलं जातं. सगळ्यात पहिल्यांदा त्या लाभार्थीला घरकुल मंजूर झाल्यानंतर ऍडव्हान्स जो हप्ता आहे तो 15,000 रक्कम रुपये ऍडव्हान्स हप्ता त्याच्या खात्यावरती वर्ग केला जातो. आणि तो हप्ता वर्ग केल्यानंतर त्या लाभार्थीनं घरकुल बांधकामचं काम जोता लेवलला म्हणजे फाउंडेशन लेवल पर्यंत ते काम पूर्ण केलं की त्याला नंतर दुसरा जो हप्ता आहे त्याचा 70,000चा हप्ता वितरित केला जातो. त्यानंतर त्या घरकुल लाभार्थ्याचं जे काम आहे 15 लेवलला ते काम गेल्यानंतर पुढचा जो तिसरा जो हप्ता आहे तो तिसरा हप्ता आपण तालुका स्तरावरून त्याला 35,000 रक्कम रुपये त्यांना वितरित केले जातात. आणि ज्या वेळेला त्या लाभार्थ्याचं काम पूर्णपणे कंप्लीट होईल म्हणजे त्या घरकुलला झाकण टाकून आणि त्याचं काम पत्रा टाकून पूर्ण होईल ते घरकुल, त्यावेळेला त्या घरकुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर अंतिमचा जो हप्ता आहे त्या घरकुलाचा 5,000चा अंतिम हप्ता त्यानंतर त्या लाभार्थ्याला अदा केला जातो. शासनाने वाढीव अनुदान दिलेले आहे 50,000. कशा टप्प्यात? घरकुल योजनेसाठी यापूर्वी लाभार्थ्याला 1,20,000 रुपये रक्कम अनुदान वितरित केलं जात होतं. आता नवीन अनुदानामध्ये वाढ झालेली आहे आणि नवीन अनुदान जे आहे ते 50,000 रुपये वाढीव अनुदान म्हणून दिलं जाते. त्याच्यामध्ये 50,000मध्ये 35,000 जे आहे ते वाढीव अनुदान आहे आणि उरलेलं 15,000 जे आहे तर ते घरकुलमध्ये त्यांनी सोलर सिस्टीम बसवल्यानंतर त्याला ते 15,000 रुपये जे 50,000पैकी 15,000 रुपये अनुदान दिलं जाते. असं मिळून एकूण 1,20,000 पूर्वीचं अनुदान आणि हे वाढीव अनुदान 1,70,000 रुपये घरकुलसाठी नव्यानं अनुदान दिलं जातं. आणि रोजगार हमी योजना आणि शौचालयासाठी कसं अनुदान दिलं जातं? ह्याच्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अकुशल कामाचा जो भाग आहे घरकुल योजनेतला तर त्या अकुशल कामाच्या भागासाठी 28,000 रुपये अनुदान वितरित केलं जाते. आणि त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम करण्यासाठी किंवा शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहित करण्यासाठी प्रोत्साहन अनुदान म्हणून 12,000 रुपये रक्कम रुपये त्या लाभार्थ्याला दिली जाते. असं मिळून एकूण अनुदान रक्कम रुपये 2,10,000 रुपये घरकुल लाभार्थ्यासाठी सर्व योजनेतून त्या लाभार्थ्याला दिले जातात. सध्या गुंठेवारीचे दस्त बंद आहेत तर घरकुल लाभार्थ्याने जागा नसेल तर त्यासाठी शासनानं कोणती तरतूद केलेली आहे? ह्याच्यामध्ये घरकुल लाभार्थीला जर घरकुल बांधण्यासाठी
जागा जर नसेल आणि तो लाभार्थी जर भूमिहीन असेल तर भूमिहीन लाभार्थीसाठी शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी 1,00,000 रक्कम रुपये अनुदानाची तरतूद केलेली आहे. मात्र तो लाभार्थी भूमिहीनच असला पाहिजे. महाराष्ट्रात त्याच्या नावावरती कुठेही जागा जमीन नसेल तर त्याला त्या योजनेअंतर्गत 1,00,000 रक्कम रुपये अनुदान दिली जाते. आणि उरला प्रश्न गुंठेवारीचा, की गुंठेवारीचा जो दस्त प्रक्रिया किंवा गुंठेवारीमधनं जागा खरेदी करणं आता सध्या बंद आहे. पण घरकुल लाभार्थ्यांसाठी शासनाने गुंठेवारीचे जे दस्त आहेत, खरेदी पत्र असेल किंवा त्याचं जे बक्षीसपत्र असेल तर त्याच्यासाठी घरकुल लाभार्थ्यांसाठी शासन स्तरावरती तहसील कार्यालयामार्फत तसेच प्रांत कार्यालयामार्फत शिफारस देऊन 1 गुंठा 2 गुंठे जे काही त्या लाभार्थ्याला जागा खरेदी करायची असेल किंवा हस्तांतरण करायचे असेल त्यासाठी शिफारस दिलेली आहे. आणि त्यामार्फत तो लाभार्थी गुंठेवारीतले दस्त करून घरकुल बांधकामासाठी जागा खरेदी करू शकतो. घरकुल लाभार्थ्याला आता ऐकण्यात आलं होतं की वाळू वाटप होणार होती. घरकुल लाभार्थ्यासाठी शासनाकडून जे मोफत वाळू ते सुरू आहे सध्या. गाव पातळीवर महसूल अधिकारी जे आहेत त्यांच्या मार्फत घरकुल लाभार्थ्यांचे वाळू मागणीसाठी जे मोफत वाळूसाठी प्रस्ताव सादर केले जातात व सदरचे जे प्रस्ताव आहेत तहसील कार्यालयात मंजूर केले जातात. आणि ते लाभार्थी, तो पात्र लाभार्थी ज्या क्षेत्रात किंवा लगतच्या क्षेत्रामध्ये जिथं शासनाचा जो शिल्लक कोटा असेल तर त्या शिल्लक कोट्यामधून संबंधित लाभार्थी यांना शिल्लक असणारी वाळू मोफत स्वरूपात घरकुल बांधकामासाठी दिली जाते. एखाद्या व्यक्तीला जर घरकुलासाठी नाव द्यायचं असेल तर त्यानं कोणाकडे दिलं पाहिजे नाव? घरकुल योजनेसाठी एखाद्या व्यक्तीला जर अर्ज करायचा असेल तर आता सगळीकडे ग्रामसभा, गाव पातळीवरती ग्रामपंचायतच्या ग्रामसभा सुरू आहेत. ग्रामसभेच्या माध्यमातून संबंधित लाभार्थी जे आहेत त्यांनी अर्ज सादर करायचे आणि अर्ज सादर केल्यानंतर ग्रामपंचायतच्या ग्रामसभेपुढं एकूण जे आलेले जे अर्ज आहेत त्या अर्जांची यादी करून सर्वेक्षणासाठी जे आलेले अर्ज आहेत त्यांची एकत्रित यादी व ग्रामसभा ठरावाच्या मान्यतेने आपण सर्वेक्षणासाठी ते अर्ज पुढे सादर करणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना या विषयावर आपण आता चर्चा केली आणि या विषयावर तुम्ही लाभार्थ्यांना बरेच माहिती मिळेल असं तुम्ही मार्गदर्शनही केलं, त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. आणि अशाच नवनवीन योजनांच्या संपूर्ण माहितीसाठी आत्ताच सरकारी कट्ट्याला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवांना शेअर करायला अजिबात विसरू नका.